नमस्कार मित्र. रब्बी हंगाम हा सुरू झालेला आहे आणि 1 नोव्हेंबरपासून पीक विमा चं अर्ज घेणं सुरू झालेलं आहे. रब्बी हंगामासाठी आपण पाहतो यावर्षी खरीप 2023ला पावसाचा कालखंड किंवा कोरड्या दुष्काळामुळं उत्पादनावरती बऱ्यापैकी परिणाम पडलेला आहे. परंतु हा परिणाम नुसता खरीप पुरता सीमित नसून त्याचे पडसाद आता रब्बी हंगामावरती दिसून येणार आहेत. कोरड्या दुष्काळामुळं, कमी पावसामुळं आता शेतकऱ्यांच्या हातात खूप कमी पर्याय आहेत पीक घेण्याचे. जसं की गहू आणि हरभरा हे पावसावरती किंवा पाण्यावरती येणारे पीक आहेत, त्याकडे आता शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. मग नेमकं आपण पाहूया की पीक विमा ही एक कशा प्रकारे पीक विमा उतरवणं ही एक संधी ठरू शकते शेतकऱ्यासाठी. नेमकं पीक विमा का भरावा, ₹1 विमा मिळतो म्हणून भरायचा की आणखीन त्याच्या पाठीमागचे कारणं काय आहेत, आणि जर तुम्ही पीक विमा भरताय तर नेमकं कोणकोणती काळजी घ्यायची आहे पीक विमा भरताना आणि भरल्यानंतर, त्याबद्दलचाच हा व्हिडिओ राहणार आहे. नमस्कार, मी दत्ता चेवले. माहिती सरकारी योजना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुम्ही जर का चॅनलला प्रथम आला असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून शेतकऱ्याशी निगडीत सर्व सरकारी योजनेबद्दल माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल. मित्रहो, 1 नोव्हेंबरपासून रब्बी पीक विमाची अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आणि आपण मागील यावर्षीचा जो GR आहे तो GR पाहूया. त्या GRमध्ये जे काही गोष्टी अटी व शर्ती झालेल्या आहेत त्याबद्दल आपण रब्बी हंगामाच्या अटी शर्ती आपण पाहून घेऊया. नेमकं कोणकोणते पिकं आहेत जे की यामध्ये समाविष्ट केले आहेत रब्बी हंगामासाठी, त्याबद्दल थोडक्यात पाहूया. गहू आहे जे की बागायती असणार आहे. महाराष्ट्रामध्ये रब्बी ज्वारी, त्यामध्ये बागायती आणि जिरायती ज्वारी असणार आहे. हरभरा हा प्रामुख्याने घेतलं जाणारं पीक आहे, त्यामध्ये उन्हाळी भात पण आहे. आणि गळीत धान्य पिकामध्ये जे पिकं मोडतात त्यामध्ये भुईमूग, उन्हाळी भुईमूग ह्याचा एक समाविष्ट आहे. आणि नगदी पिकं ज्याला कॅश क्रॉप आपण म्हणतो तो म्हणजे रब्बी कांदा. तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हरभरा हा घेतला जातो, त्यालाही संरक्षण दिलेलं आहे. भुईमूग काही ठिकाणी घेतलं जातं आणि कांदाही. तर हे होतं पिकाच्या बाबतीत रब्बी हंगामामध्ये कोणकोणती पिकंचा समावेश केला जातो. आता आपण पाहूया की यामध्ये संरक्षण जे होणार आहे त्याच्या बाबतीत आपण बघूया की संरक्षणाच्या बाबतीत विमा कंपनी कोणकोणत्या गोष्टीला संरक्षण देतात. पहिले जी गोष्ट आहे ती प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरणी, लागवणी, उगवणी न होणे. म्हणजेच जर हवामान बिघड असल्यामुळे जर पेरणी झाली नाही आणि पेरणी झाली असेल तर उगवलं नाही, तर त्याबद्दल जर तसं परिस्थिती आढळली असेल, पाऊस अपुरा असेल, तर तुम्हाला विमा हा मिळतो. त्यासोबतच मिड सीझन ॲडव्हर्सिटी म्हणजेच काय की तुम्ही पीक पेरलेलं आहे, परंतु त्या पीक काढण्याच्या 15 दिवस अगोदरपर्यंत पूर आला असेल किंवा पावसाचा खंड पडलेला असेल किंवा दुष्काळ इत्यादी गोष्टी झालेल्या असतील आणि पीक काढणं म्हणजे शानं पीक असतं आणि ते काढण्याच्या अगोदर जर अशा नैसर्गिक आपत्ती येत असतील तर तुम्हाला 50%पेक्षा जास्त घट जर त्याच्यामध्ये विमा कंपन्याचा 50%पेक्षा जास्त घट जर अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देण्यात येतील. तिसरी गोष्ट म्हणजे पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट, जे काही स्टँडिंग क्रॉप असणार आहे तुमचं, ते दुष्काळ असेल किंवा कीड असेल, रोगाचा प्रादुर्भाव असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, भूसंकलन झालेलं असेल, वीज कोसळणं, वादळ, गारपीट, चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणाऱ्या जोखमीमुळं पीक कंपन्याच्या उत्पादनात येणाऱ्या घटापासून संरक्षण मिळण्यासाठी पण या पीक विमा कंपनीचं संरक्षणमध्ये प्राप्त होतं. त्यानंतर आपण बघतो स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर आला आहे, एखाद्याच ठिकाणी भूस्खलन झालं आहे, पूर आलेला आहे, ढगफुटी झाली आहे, तर ह्याही गोष्टीचा समावेश कव्हर त्याच्यामध्ये येत आहे. काढणी पश्चात नुकसान म्हणजे पोस्ट हार्वेस्ट लॉसेस, काढल्यानंतर पीक काढलं आहे, शेतात ठेवलं आहे आणि त्याचं काही नुकसान झालेलं असेल, गारपीट चक्रीवादळामुळे नुकसान झालेलं असेल तरी त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला जातो. आता सर्वसाधारण अपवाद कोणकोणते आहेत, जर समजा संरक्षणाच्या बाबतीत युद्ध किंवा अणुयुद्धाचे दुष्परिणाम जे होतात याबद्दल पण म्हणजे अपवादात्मक गोष्टी आहेत त्या पण यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. मग आता आपण बघूया की यामध्ये नियुक्त केलेल्या कंपन्या कोणकोणत्या आहेत, कोणत्या जिल्ह्याला कोणत्या कंपन्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे हे माहिती करणं गरजेचं आहे, कारण त्या कंपनीच्या धोरणावरनं आपल्याला सुरुवातीपासूनच काळजी घ्यायला मदत होते. नगर, नाशिक, चंद्रपूरसाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, सोलापूर, जळगाव, सातारा यासाठी पण ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, परभणी, वर्धा, नागपूर ICICI लोंबार्ड, जालना, गोंदिया, कोल्हापूर युनिव्हर्सल संपो जनरल इन्शुरन्स, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग युनायटेड इंडिया इन्शुरन्स, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार भारतीय कृषी विमा कंपनी, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली त्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स,
उस्मानाबाद म्हणजे धाराशिवमध्ये HDFC इर्गो, लातूरमध्ये SBI जनरल इन्शुरन्स, बीडमध्ये भारतीय कृषी विमा कंपनी. तर या कंपन्या आहेत ज्या की या रब्बी हंगामासाठी संरक्षण देणार आहेत. कंपन्या माहिती करून घेणं गरजेचं आहे, कारण कंपन्याचे धोरणं वेगळी आहेत. तुम्हाला कोणकोणती काळजी घ्यायची आहे त्या बाबतीत यावर्षी आपण रब्बी खरीपमध्ये पाहिलं की लातूरमध्ये SBI जनरल होती आणि सोईंग सर्टिफिकेट किंवा सेल्फ डिक्लेरेशन नसल्यामुळे पूर्ण फॉर्म्स हे वापस पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला घ्यायची काळजी आहे पीक विमा भरताना पण की तुमचं स्वयं घोषणापत्र देणं गरजेचं आहे. आता आपण पाहूया की शेवटच्या तारखी कोणकोणत्या आहेत, याचे वेळापत्रक काय, योजनेचं वेळापत्रक काय असणार आहे. त्यामध्ये की तुम्हाला हे पाहायचं आहे की यावर्षी 1 नोव्हेंबरपासून जे सुरू झालेलं आहे रब्बी ज्वारीसाठी हे 30 नोव्हेंबर हा काळ आहे, कारण ज्वारीचं पीक हे अगोदर पेरणी केले जाते त्यामुळं 30 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. त्याच्यानंतर गहू, बागायती, हरभरा, कांदा व इतर पिकांना 15 नोव्हेंबरची मुदत दिलेली आहे. तर या अंतिम तारखेच्या आज जर तुम्ही विमा उतरवून घेत असाल तर तुम्हाला त्याची मदत होणार आहे. त्यासोबतच तुम्हाला परत एकदा सांगतो की विमा का भरावा. विमा भरण्याचं कारण म्हणजे फक्त 1 रुपयामध्ये विमा आहे म्हणून विमा नाही भरायचा. तर जे काही नैसर्गिक आपत्ती आपल्याला माहिती आहे की यावर्षी दुष्काळ आहे, कोरडा दुष्काळ आहे, पावसाचा कालखंड असल्यामुळे पिकाचं जे काही उत्पन्न असणार आहे ते कमी होणार आहे. काही ठिकाणी तर कोरडवाहू जमिनी आहेत जिथे की शेतकऱ्याला माहिती आहे की 100% त्याचं नुकसान होणार आहे, परंतु नाविलाजास्तव आपण पेरणी करतो. तर अशा वेळेस तुम्हाला एक हातच्या किंवा तुमच्या साईडने एक गोष्ट जी असेल ती एक संधी म्हणून तुम्ही विम्याला ही पहा. त्यासोबतच काळजी काय घ्यायची ते तुम्ही विमा भरला असेल तर आणि पेरणी झाली असेल आणि पेरणीची उगवणी झाली नसेल तरी तुम्हाला त्याचं फोटो काढून क्रॉप लॉस या कंपनीच्या वेबसाईटवरती टाकणं गरजेचं आहे 72 तासाच्या आत. जर तुमचं पीक हे पावसाअभावी कोरडं पडत असेल, वाळून जात असेल, सुकलेलं असेल, नुकसान होत असेल त्याचेही फोटो काढून 72 तासाच्या आत कंपनीला क्लेम करणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टीची जर काळजी घेत असाल तर तुम्हाला नक्कीच पीक विमा ह्या वर्षीचा जो काही 2023 रब्बीचा असणार आहे ती एक सुवर्णसंधी असणार आहे. शेतकऱ्याला मध्ये काहीतरी मदत त्याला या पिकाच्या नुकसानाची मिळू शकते. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. का तुम्हाला पीक विमा भरत असताना काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.